बातमी पावसासंदर्भातली आहे। जुलै महिना अर्धा संपला तरी अजून सुद्धा पावसाचा काही पत्ता नाहीये। पुढचे 5 दिवस सुद्धा पाऊस पडणार नाहीये अशी शक्यता IMD विभागाने वर्तवली आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांवर वरुण राजा रुसल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान हवामान तज्ञांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी, बघूया। जुलै महिन्यात राज्यभरात पावसाला सुरुवात झाली, मात्र आता 8 तारखेनंतर खरं तर आज 5वा दिवस आहे। 5 दिवस झाले राज्यभरात पाऊस गायब आहे। मात्र इथून पुढचा पावसाचा प्रवास कसा आहे हे जाणून घेणार आहोत। आपण जर इकडे मॅपवर बघितलं तर इथं बघू शकतो की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून सक्रिय नाही आहे। त्यामुळं इथं क्लाउड फ्री बघू शकतो किंवा क्लाउड्स नाही आहेत किंवा ढगं नाही आहेत। जर पावसाची परिस्थिती बघितली 1 जून ते आत्तापर्यंत 13 जुलैपर्यंत जर पाऊस बघितला तर आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी, पुणे, त्यानंतर सातारा या ठिकाणी किंवा उत्तर कोकणातले काही जिल्ह्यांमध्ये आपण चांगल्या प्रकारे पाऊस झालेला बघू शकतो। हे निळे जे कलर्स आहेत त्यामध्ये, तर यामध्ये आपण बघू शकतो सगळीकडे हिरवे कलर्स आहेत 15 तारखेपर्यंत आणि 16, 17, 18ला सुद्धा आपण बघू शकतो की विदर्भातल्या काही ठिकाणी येलो अलर्ट आहे, परंतु तो थंडरस्टॉर्म्स किंवा वादळी पावसासाठी आहे। मुसळधार पावसासाठी कोणताही अलर्ट येणारे 5 दिवसासाठी नाही आहे। त्यामुळं आपण म्हणू शकतो की येणारे 5 दिवस मान्सून सक्रिय होण्यासाठी या वाट पाहावी लागेल किंवा कंडिशन्स अनुकूल नाही आहेत। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।